बारावीच्या परीक्षेमध्ये दहिवडी येथील आर्या प्रताप काटकर या विद्यार्थिनीस अकाउंट विषयामध्ये 100पैकी 100 गुण मिळाले आहेत. तिच्या कुटुंबाची व तिची आपण विशेष मुलाखत घेतली. नक्की पहा. होता पण निकाल 12 वाजता जाहीर झाला आणि मग मी सगळ्यात पहिला मम्मीला फोन केला. तोपर्यंत सरांनी निकाल पण बघितलेला. मग तिथून लगेच सरांकडे गेले आणि मग तिथं सरांच्या पाया वगैरे पडून. तुला कॉन्फिडन्स होता की आपल्याला अकाउंट मध्ये पेपर ज्यावेळेस दिलता त्यावेळेस की आपल्याला म्हणजे एक 100पैकी 100 मार्क मिळतील किंवा 95 किंवा 90 असं नाही, नक्की मला 100पैकी 100 मिळणार हे मी पेपर झालेल्या क्षणी सरांना सांगितलेलं. मी 100पैकी 100 घेणार. भरपूर अभ्यास केला. टीव्ही पण बघायची थोडाफार. मी सारखी ओरडायची तिला, टीव्ही बघू नकोस, अभ्यास कर अभ्यास कर. आणि क्लासला वेळेवर जात होती. आणि महत्वाचं म्हणजे सुट्टी एकदाही तिनं घेतली नाही. अगदीच जास्त काय आजारी वगैरे असेल तर सुट्टी घ्यायची ती, नाहीतर तिनं कधीच सुट्टी घेतली नाही. क्लासला कॉलेजला अगदी 100% तिची हजेरी असायची कॉलेजमध्ये क्लासमध्ये. आणि सरांनी जसं तिच्याकडून करून घेतलं तसं तिनं पण भरपूर मेहनत केली. सकाळची लवकर उठायची, संध्याकाळी मात्र झोपायची लवकर, पण सकाळी उठायची अभ्यासाला उठवलं की. आणि वेळेवर क्लासला जाणं, खाणं पिणं सगळं तिचं व्यवस्थित मी बघायचे, त्यामुळं तिनं केला अभ्यास व्यवस्थित. ओके. आता ज्या परवा दिवशी निकाल झाला 12 वाजता, हा. तिचा फोन आला की मम्मी मला 100पैकी 100 पडले. पहिला फोनवर काय म्हणते, तुमचं काय बोलणं झालं ते पण सांग. नाही, ऍक्च्युली निकाल लागलेला फोन जगताप सरांनी केला मला. त्यांनी म्हणजे कम्प्युटर ऑन करून तिचा नंबर टाकून पहिला तिचाच निकाल बघायचा होता त्यांना. ते बसलेच होते आणि लागला की त्यांनी मलाच फोन केला. ती क्लासला गेलेली MSCITच्या. आणि मग तिनं तिथून परत मला फोन केला आणि मग मी तिला सांगितलं निकाल लागलेला. पण सरांनी जेव्हा फोन करून घरी सांगितलं तेव्हा प्रचंड आनंद झाला होता आम्हाला सगळ्यांनाच घरात. सगळ्यात जास्त आई म्हणून तुमचं कष्ट आहे. म्हणजे अगदी डबा बनवून असेल, हो हो. कपडे किंवा हा. प्रत्येक मुलगी म्हणले की प्रत्येक गोष्ट किती 2 वर्ष तुम्ही कसं तिला ऍडजस्ट केलं ते पण सांग. नाही, तसं तिला जास्त काय सांगावं लागत नव्हतं. ती स्वतः सगळं करायची. आणि घरात पण बाकीचे आहेत ना, तिची आजी वगैरे, तर सगळेच तिला म्हणजे सगळ्याच बाबतीत सपोर्ट करायचे. हा, घरात मला तिच्या आजीचा सपोर्ट असल्यामुळं मी तिला सगळं वेळेवर देऊ शकत होते. हा. 100पैकी 100 मार्क मिळाले अकाउंट मध्ये. तुम्हाला आई म्हणून कसा आनंद झाला काय? कारण खूप 12वीच्या परीक्षेत तुम्ही पण असं कधी ऐकलं नसेल की म्हणजे हा एवढं सोपं हा नाही सगळं. हा. नाही, खूप आनंद झाला. आणि सगळ्या ठिकाणाहून तिचं एवढं कौतुक होतंय. आणि सगळेच म्हणतात की अकाउंट सारख्या विषयात एवढी मार्क पडणं खूप खूप कठीण गोष्ट आहे. ते तिनं करून दाखवलंय. यातच सगळं आलंय. आनंद झालेला आहे भरपूर. 100पैकी 100 मार्क पाडणे ही काय सोपी गोष्ट नव्हती. तिला टाकतानाच आपण दहिवडी कॉलेज दहिवडी या ठिकाणी टाकलं होतं की ती हुशार आहे. त्याचबरोबर SK क्लास जगताप सरांच्या क्लासला सुद्धा तिला आपण लावलं होतं. जगताप सरांनी तिचं भरपूर करून घेतलं. त्यांचंही श्रेय या ठिकाणी नावाजण्याजोगं आहे. कारण अकाउंट विषयात कुणालाच सहजासहजी 100पैकी 100 मार्क पडत नाहीयेत. तिनं ते संपादन केलं, त्याचा आनंद आहे आम्हाला. पुढील वाटचालीसाठी तिला आम्ही भरपूर सपोर्ट करणार. की अभ्यास कसा करायची किंवा रात्रीचा कसा अभ्यास किंवा अकाउंट म्हटलं की प्रॅक्टिसचा विषय म्हणजे टेस्ट वगैरे असते, सारखं लिहायला लागतं किंवा सारखं त्या उजळणी वगैरे करायला लागते, कसं तिचं नियोजन असेल? सगळ्यात जास्त तर तिचं काय करून घेतलं असेल तर मला वाटतंय जगताप सरांनीच करून घेतलंय. कॉलेज संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी ज्यादा तास किंवा ज्यादा पेपर तिच्याकडनं सोडवून घेणे, त्याच्यातील काय त्रुटी काढणे, हे ते सगळं असेल. जास्तीत जास्त जगताप सरांनीच तिचं 11वी-12वी मध्ये पाया भरून घेतला आणि त्याचा यश 12वीच्या निकालात तिनं दाखवलं. आता वडील म्हणून तुमची काय इच्छा आहे की आणि भविष्यात आज ते कॉमर्स क्षेत्रात अभ्यास करते, भविष्यात काय व्हावं, एखादा बँकिंगमधला अधिकारी वगैरे किंवा असं काय? नाही, आमची इच्छा आहे तिने एखादा अधिकारीच व्हावं, अशी माझी तरी इच्छा आहे. आणि त्यासाठी तिला सपोर्टही करणार. त्याचं मार्गदर्शन विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून घेतलं जाणार.